विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचं बंधन असतं आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवून जास्तीत जास्त गुण हे संपादन करायचे असतात. त्या दृष्टिकोनातून स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. दररोज एक महत्त्वाची गणिताची स्ट्रिक या स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चॅनलला जर या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत घनमूळ हे कशा पद्धतीनं काढायचं, एखाद्या संख्येचं घनमूळ सेकंदात कसं काढायचं, घनमूळ काढण्याचे वेगवेगळे टाईप आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण 3 टाईप बघणार आहोत. 3 टाईपचे उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, जर एकक स्थानी 1 आला असेल, त्याच्यानंतर एकक स्थानी 4 आला असेल आणि एकक स्थानी 5 आला असेल तर त्या संख्येचं घनमूळ हे कशा पद्धतीनं काढायचं. विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ काढण्यासाठी अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या ठिकाणी आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे घन हे आपल्याला पाठ असणं, तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तरच आपण या ठिकाणी तोंडी अगदी सेकंदामध्ये घनमूळ काढू शकतो. पहा, या ठिकाणी उदाहरण आपण घेऊयात. पहिलं उदाहरण आहे 29,791. या ठिकाणी या पूर्ण घन असणाऱ्या या ठिकाणी या संख्येच्या एकक स्थानी 1 आलेला आहे. 1 ज्यावेळेस 1 येतो त्यावेळेस काय करायचं हे पण या ठिकाणी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी हा अलीकडचा चार्ट पहा काय दिलेला आहे. दिलेल्या घन संख्येच्या एकक स्थानी जर 1 आला असेल तर 1 ला 1 लिहा, 4 ला 4 लिहा, 5 ला 5 लिहा, 6 ला 6 लिहा, 9 ला 9 लिहा, 2 ला 8 लिहा, 8 ला 2, 3 ला 7 आणि 7 ला 3. हे आपण प्रत्येक उदाहरण या ठिकाणी सोडून तुमच्या लक्षात येईल. पाहूया त्या ठिकाणी पहिलं उदाहरण काय करायचं आहे. दिलेल्या संख्येचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे. घनमूळ काढताना पायऱ्या लक्षात घ्या. सुरुवातीला पहिल्या 3 संख्याचा एक गट तयार करा, म्हणजे 791चा एक गट या ठिकाणी तयार केला. त्याच्यानंतर या ठिकाणी राहिलेला गट कोणता आहे 29. आता काय करायचं, हे 2 भाग करून टाका. या ठिकाणी मी अशी रेष मारतो. या ठिकाणी हे 2 भाग झाले. आता काय करायचं आहे, इकडे दिलेलं आहे जर एकक स्थानी 1 असेल तर 1 ला 1 लिहा, 1 ला 1 लिहा. डायरेक्ट या ठिकाणी 1 ला 1 लिहून टाका. हा भाग संपला या ठिकाणी लक्षात घ्या. नंतर इकडे काय करायचं आहे, उरलेली संख्या कोणती आहे, उरलेली संख्या आहे 29. आता काय करायचंय, ही जी संख्या आहे 29, या 29 संख्येच्या पाठीमागील अगोदरची पूर्ण घन असणारी संख्या शोधा. मग या ठिकाणी चला 29च्या अलीकडे म्हणजे कुठं आलं 64, हे किती आहे या ठिकाणी 27. 29च्या अलीकडील संख्या आहे 27. 27 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे ते पहा. तर 27 ही संख्या 3 चा घन आहे, म्हणून या ठिकाणी 3 लिहून टाका. आपलं या ठिकाणी उत्तर आलं 3 1 म्हणजे 31. ट्रिक समजून घेतल्याशिवाय तुम्हाला सेकंदात या ठिकाणी घनमूळ काढता येणार नाही. अगोदर आपण ट्रिकच समजून घेणार आहोत. काय केलं या ठिकाणी पहा, या संख्येचे 2 गट केले. पहिला या ठिकाणी 3 चा गट आणि राहिलेला एक दुसरा गट अशा पद्धतीनं. मग पहिल्या गटामध्ये एकक स्थानी किती आहे 1 आहे. मग ज्यावेळेस एकक स्थानी 1 येईल, घन संख्येच्या एकक स्थानी 1 आला की 1 ला 1 डायरेक्ट लिहून टाकायचं. हा चार्ट महत्त्वाचा आहे, हा चार्ट पाठ होणं गरजेचं आहे. 1 ला 1 लिहा. नंतर दुसरा जो गट आहे हा 29 या संख्येच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या या चार्टमध्ये पहा. इथं 27 आहे म्हणजे 29 च्या अगोदरची आहे आणि 27 चं घनमूळ काय आहे 3, म्हणून 27 चं घनमूळ या ठिकाणी 3 लिहून टाकलं. 3 1 म्हणजे या ठिकाणी याचं घनमूळ किती आलं 31. म्हणजेच 29,791 ही संख्या कशाची घन आहे 31 ची घन आहे. पाहूयात या ठिकाणी दुसऱ्या टाईपचं उदाहरण. इथं एकक स्थानी 4 आलेला आहे. 85,184. पहिल्या 3 संख्येचा गट, 3 अंकांचा गट अगोदर तयार करायचा. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगोदर गट तयार करा. 3 या ठिकाणी 3 चा पहिला गट केला. नंतर राहिलेली संख्या जी असेल ती एक संख्या असे 2 कप्पे तयार झाले. या ठिकाणी एकक स्थानी किती आलं लक्षात घ्या, एकक स्थानी 4. आता तर या ठिकाणी आपण दिले एकक स्थानी जर 4 आलं तर काय लिहायचंय 4 ला 4. जसं आपण 1 ला 1 लिहिलं तसं 4 ला 4 लिहायचंय. मग डायरेक्ट ठिकाणी 4 लिहून टाका. दिले. राहिलेली संख्या बघा किती आहे, इथं आहे 85. 85 या संख्येच्या अगोदरची पूर्ण घन संख्या शोधायची आहे. पहा या ठिकाणी 4. तुम्हाला 4 पाठ एका पाठ झाल्यानंतर यायची गरज नाही. तुम्ही तोंडी 85 च्या अगोदरची पूर्ण घन संख्या शोधू शकता. मग या ठिकाणी 85 च्या अगोदरची पूर्ण घन संख्या किती आहे 64 आणि या 64 चं घनमूळ डायरेक्ट लिहून टाका किती आहे 4. म्हणजेच किती आलं आपलं उत्तर
44 म्हणजेच 85,184 या घन संख्येचं घनमूळ आलं 44. लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा टाईप पहा या ठिकाणी. उदाहरण आहे घनमुळामध्ये 15,625. आता परत पहिल्या 3 अंकांचा गट हा तयार झाला आणि राहिलेली संख्या कोणती आहे? 15 आहे. चला, पहिल्या गटामध्ये एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 5. आपल्या चार्टमध्ये पहा, 5 जर आला तर 5ला काय लिहायचं आहे? 5च लिहायचं आहे. लक्षात घ्या. 5 आला तर 5ला काय लिहायचं आहे? 5च लिहायचं आहे. म्हणून या ठिकाणी डायरेक्ट 5 लिहा. त्यानंतर उरलेली संख्या किती आहे? 15. आता 15च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या या ठिकाणी शोधा. 15च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कुठे बघा भेटते त्या ठिकाणी? 15च्या अगोदर किती आहे? 8. बघा, आणि 8 या घनाचं या ठिकाणी घनमूळ किती आहे? 2. म्हणजे या ठिकाणी लिहून टाका 2. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 25. अशा पद्धतीनं सेकंदात आपण या ठिकाणी घनमूळ करणार आहोत. काय केलं आपण? सुरुवातीला 3 अंकांचा गट केला. 3 अंकांचा गट केल्यानंतर राहिलेल्या संख्येचा एक गट तयार होतो. नंतर एकक स्थानी कोणता अंक आहे हे पहा. इथं 1 आल्यामुळे आपण 1ला 1 घेतलं. त्यानंतर इथं 29 ही जी संख्या आहे, 29 संख्येच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती होती? 27 होती. आपण त्याचं घनमूळ घेतलं 3. 3 1 म्हणजे इथं किती आलं? 31 आलं. लक्षात. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय केलं आपण? एकक स्थानी 4 आहे म्हणून 4ला 4 इथं 4ला 4 हा बदल अजिबात करायचा नाही. 4 आले डायरेक्ट 4 लिहून टाका. नंतर 85 अगोदरची पूर्ण घनसंख्या किती होती? 64. त्याचं घनमूळ किती आलं? 4. याचं उत्तर आलं 44. परत इथे एकक स्थानी 5 आलं. 5 आल्यामुळे डायरेक्ट 5 लिहा. नंतरचा गट संख्येचा 15 आहे. 15च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या या ठिकाणी बघितली किती आहे? 8. 8चं घनमूळ किती आलं? 2. या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण हे 3 टाईपचे या ठिकाणी घनमूळ कसे करायचे हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढील टाईपच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार? एकक या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एकक स्थानी 1 असेल तर 1 लिहा, 4 असेल तर 4 लिहा, 5 असेल तर 5 लिहा. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण एकक स्थानी 6 असेल, एकक स्थानी 9 असेल तर या ठिकाणी काय करायचं? त्याच्यानंतर एकक स्थानी 2 आलं, एकक स्थानी 8 आलं, एकक स्थानी 3 आलं, एकक स्थानी 6, हे सगळ्या टाईपचे उदाहरण आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लगेचच. थँक्यू. धन्यवाद.